तिसरे पहिला सामना हा इंडी वॉरियर्स वर्सेस सह्याद्री फायटर्स यांच्यामध्ये होत आहे. इंडी वॉरियर्सने टॉस जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे आणि सह्याद्री फायटर्स यांची पहिली फलंदाजी त्यांनी आपले ओपनर लवकरच पाठवायचे. सह्याद्री फायटर्सना विनंती आहे की त्यांनी आपली टीम इलेव्हन जर कोण चेंज असेल तर त्यांनी लवकर इथं सांगायचं. सेम आहे का लास्ट मॅचची? इंडी वॉरियर्स आपण कोणी टीम इलेव्हन मध्ये चेंज केला असेल तर इथं लवकर सांगायचं. अ, सचिन सह्याद्री फायटर्स आपली दुसरी मॅच जिंकून 2 मॅचेस जिंकून तिसरी मॅच जिंकण्यासाठी तयार आणि इंडी वॉरियर्स आपल्या पहिल्या 2 मॅचेसमधील एक विन एक लॉस. पॉईंट टेबल्समध्ये सह्याद्री फायटर्स पहिला इंडी वॉरियर्सचा पहिल्या षटक घेऊन गेले सचिन गायकवाड आणि त्याचा सामना करत आहेत संदीप अडावकर. नाशकातला आहेत सचिन पाटील. ही एक चांगली फलंदाजी जोडी मैदानात गेल्या 2 सामन्यामध्ये चांगली फलंदाजी करून ते आपल्या संघाला चांगले धावसंख्यापर्यंत
नेऊन पोचण्याचा प्रयत्न केला होता. इंडी व्हायरसचे गोलंदाज मीडियम फास्ट राईट आर्म ओव्हर आणि हा उसळला चेंडू. पहिलाच बॉल उसळला चेंडू फक्त ढकलून काढून एक धाव संदीप पाडवकर यांनी घेतली आहे आणि धाव संख्येचा श्री गणेश झालेला आहे 1 आणि हा लेग साईडला मारलेला चेंडू तो अंगाला लागून गेलेला आहे त्यामुळे कोणती धाव नाही. डॉट बॉल. सुंदर अशी गोलंदाजी. ऑफ साईडला मारलेला सुंदर फटका आणि हा टपोरेला बॉल त्याच्यावरती फक्त एक धाव आणि ओव्हर थ्रोच्या दोन अनेक धाव 1+1 दोन धावा काढलेल्या यावरती सचिन पाटील यांनी. धावसंख्या झालेली 3. बिनबाद 3 बॉल. थोडीशी मिसफिल्डिंग आणि त्या मिसफिल्डिंगचा फायदा बरोबर घेतलाय ओपनर जोडीने. आणि हा सुंदर असा बॉल अंगाला लागून तिथेच थांबलेला त्याच्यावरती कोणती धाव नाही. दुसरा चेंडू स्लोअर बॉल. बॅट्समनला काहीच समजलं नाही. पुढचा चेंडू घेऊन येतो तो सचिन. पुढे पटकवण्याच्या नादात बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. आपल्या या ओव्हर मधला शेवटचा चेंडू घेऊन येतो तो सचिन आणि त्याच्या समोर येतो सचिन पाटील. डॉट बॉल. ओव्हरची समाप्ती. 1 ओव्हर 3 रन. बिनबाद 3. बरोबर सुंदर अशी गोलंदाजी सचिन गायकवाड यांची. आपल्या संघासाठी पुढचा षटक घेऊन येतो शरद मेंडुले. थोडासा छोटासा रनअप आणि त्याचा सामना करत येतो संदीप पाडवकर राईट हँडेड बॅट्समॅन. शरद मेंडुले राईट आर्म मीडियम फास्ट फोर्थ विकेट. हा बॅट्समॅनला मिस झालेला हा चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. कोणती धाव नाही. धाव संख्या आहे ती बिनबाद 3. खूपच बाहेर लेग स्टंपच्या खूपच बाहेर आणि अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव आणि पहिलीच अतिरिक्त धाव या मॅच मध्ये. धाव संख्या वाढलेली आहे ती झालेली आहे 4. बिनबाद 4. ऑफ साईडला पटकवलेला चेंडू संदीप पाडवकर यांनी त्याच्यावरती 2 धावा काढलेल्या आहेत. बरोबर चांगली फिल्डिंग. या 2 धावाच भर पडते ते सायद्री फायटरच्या धाव फलकावर. स्कोर झालेला आहे बिनबाद 6 आणि हा मारलेला फटका 4 धावा. आणि हा धावा पळून सुंदर अशी फिल्डिंग केलेली आहे. बाउंड्रीवरला बॉल तटवलेला आहे 3 रन. सुंदर अशी फिल्डिंग. आपल्या संघासाठी 1 धाव वाचवलेली आहे ती योगेश आणि सुशांत याने. ग्रुप
खूप फिल्डिंग केलेली आहे आणि स्कोर झालेला आहे तो 9 बिनबाद. 9 खरोखर चांगली गोलंदाजी शरद मेंडुले यांची. लेग साईडला टाकलेला हा चेंडू खूपच बाहेर. वाईट बॉल. अतिरिक्त धावमध्ये भर. अतिरिक्त धाव संख्या 2 बिनबाद 10 संघाची धावसंख्या. मिड ऑफला मारलेला फटका सरळ फलंदाजीच्या हातामध्ये. त्याच्यावरती एक छोटी धाव घेतली आहे सचिन पाटील यांनी. धावसंख्या झालेली आहे 10. 11 बिनबाद 11. बरोबर आत आलेला चेंडू बॅट्समॅनला काही समजलं नाही आणि त्याच्या अंगाला लागून गेलेला चेंडू. त्याच्यावर कोणतीही धाव नाही. स्कोर आहे तोच. आणि या षटकातील शेवटचा चेंडू. चेंडू खूप सुंदर जस्ट ढकलून काढलेला चेंडू. त्याच्यावरती एक धाव घेतली आहे संदीप रावकर याने. धावसंख्या झालेली 12 बिनबाद 12. ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हर समाप्तीनंतर स्कोर झालेला आहे 12. पुढचा बॉलर अभिजित धामणे आपल्या संघासाठी तिसरा षटक होतोय. स्वतःचं वैयक्तिक पहिलं षटक. मैदान विकेट सामना देतो संदीप राऊकर. अंपायरच्या डोक्यावरून मारलेला हा फटका बाउंड्री रेषेच्या बाहेर 4 धावा. संदीप राऊकर यांची सुंदर फलंदाजी. सरळ अंपायरच्या डोक्यावरून मारून स्टेटला धावा 4 धावा कुठल्या. खूपच बाउन्स झालेला चेंडू. व्हाईट बॉल. अतिरिक्त धावमध्ये भर आणि सह्याद्री फायद्याच्या धाव फलकावरती भर. एक धावची भर. आणि हा खूपच उंच मारलेला फटका आणि हा 4 धावा. खूपच सुंदर फलंदाजी. एक धावमध्ये भर पडते ते संदीप बरोबरच्या धावसंख्येमध्ये. आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 22 बिनबाद 22. सुंदर असा बाउंड्रीवरती शिवतेजने झेल पकडला आहे. बरोबरच सुंदर असा झेल.
मेंढी वारीस संघाला मिळताना पुढचा फलंदाज सागर जाधव, राईट हँडेड बॅट्समॅन. आणि हा कट लागून गेलेला बॉल, बंप बॉल म्हणतात तसा. डॉट बॉल. शेवटचा चेंडू. आणि नो बॉल, आउट ऑफ बॉक्स. आणि मस्त मारलेला हा चेंडू सिक्स. या फ्री हिटचा बरोबर फायदा घेऊन सागर जाधव यांनी ऑन साईडला मारलेला हा फटका षटकार. ऑफसाईडला तोलून सागर जाधवने 2 धावा काढलेल्या आहेत आणि आपल्या संघाच्या धावसंख्येमध्ये 2 धावाची भर करून दिलेली आहे. पुढचा चेंडू घेऊन येतो पवन या ओव्हरमधला. आणि सफल लाईनच्या परत एकदा बाहेर, नो बॉल. फ्री हिट या ओव्हरमधली दुसरी फ्री हिट. असं काही महेश जावळे एक देणगी दिल्यासारखे. परत एकदा 1 धावाची देणगी. शेवटचा बॉल टाकण्यासाठी त्याने दोन बॉल अतिरिक्त टाकलेले आहेत. अजून फ्री हिट स्विच ऑन. सेम फटका मारण्याच्या नादात लेफ्ट साईडला मारला होता, पण 2 धावा काय काढू शकल्या नाहीत. एकच धाव. या 1 धावाच्या आणि ओव्हरची समाप्ती झाली आहे ती पवन जावळे यांची. धावसंख्या दिली आहे ती 41. 4 ओव्हर 41, सरासरी 10चा रन रेट पर ओव्हरच्या. ब्रिंग्स मैदानामध्ये 2 मिनिट टाइम आउट. याच्या पुढील सामना युवा आदर्श वर्सेस भगवा रक्षक. या दोघांही संघाच्या कॅप्टनना विनंती आहे त्यांनी आपले खेळाडू तयार ठेवायचे आहे. आपण लगेच हा सामना चालू करायचा आहे कारण की आपल्या
4 ओव्हर 41 एक बाद. पाचवा षटक होतो सचिन गायकवाड सामना करत होतो सागर जाधव. आणि हा खाली राहिलेला चेंडू खूप सुंदर चेंडू हा खाली राहिला होता सागर सागर जाधवांना काहीच समजलं नाही. आणि हा बाहेर आत आलेला चेंडू याच्यावरती काही धाव नाही. धावसंख्या आहे तीच. आणि हा कॅचचा कॉल आणि हा अजितचा सुंदर असा झेल. सचिन गायकवाडची पहिली विकेट. आणि ओनर सागर जाधव झेलबा. आपले कमिटी मेंबर्स जे 53 6 बाद 53 आपल्या पहिल्याच बॉलमध्ये षटकार खेचून आणलेला आहे तो बाबू हजारे यांनी. आणि आपल्या धावसंख्येमध्ये आणि संघाच्या धावसंख्येमध्ये 6 धावाची भर घडली आहे. पुढचा चेंडू आणि लेग साईडला मारलेला सुंदर फटका 4 रन. 2 बॉल 10 रन काढलेले आहेत बाबू हजारे यांनी. 3 बॉल झालेले आहेत. पहिला बॉलमध्ये विकेट, दुसऱ्या बॉलमध्ये षटकार, तिसऱ्या बॉलमध्ये चौकार. व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव संख्येमध्ये भर. आणि बाबूराव रनआउट. छोटी धाव घेण्याच्या नादात धाव बाद. त्याने रनअप स्लो घेतला होता त्यामुळे तो काही क्रीज पर्यंत पोहोचू शकला नाही. आणि हा सुंदर असा डायरेक्ट थ्रो अभिजित धामणे यांचा. आणि आपल्या छोट्याशा खेळीमध्ये मोठी धावसंख्या करून गेली आहे तो बाबू हजारे. आणि पुढचा बॅट्समन आहे ते रणजित पोटे. एक चांगले फलंदाज. रणजित धामणेचा पुढचा चेंडू सामना करतो एकनाथ पोटे. व्हाईट बॉल. ऑफ साईडला टाकलेला चेंडू आत आला पण खूपच उंच फलंदाजाच्या डोक्यावरून गेलेला चेंडू व्हाईट बॉल. सुंदर अशी फिल्डिंग. फटका सुंदर होता पण त्यावरती फक्त एकच धाव एकनाथ पोटे यांच्या बॅटमधून. रणजित पोटे सामना करतोय तो अभिजित धामणे यांचा. व्हाईट बॉल. लेग स्टंपच्या खूपच बाहेर. अतिरिक्त धावांमध्ये भर पडते आणि सयाजी बॅटरच्या धावसंख्येमध्ये पण भर पडते. धावसंख्या झाली होती 61 7 बाद 61. लेग साईडला तोलून काढलेला चेंडू याच्यावरती रणजित पोटे यांनी 2 धावा घेतल्या. 2 धाव आपल्या संघासाठी. ओव्हर
नितीन गायकवाड उर्फ बट्ट्या. बाउंड्री बॉईज बाउंड्री बॉल पिकअप बॉईजच्या जे काम करतायत ते आपले कमिटीचे मेंबर्स एक हजारे, मारुती पाटील, बाजीराव जाधव, जे बाउंड्री लाईनला गेलेला बॉल परत आणून देण्याचे त्यांचे ते योगदान, या योगदानाबद्दल कमिटीतर्फे त्यांचे हार्दिक अभिनंदन. नितीन गायकवाड आपल्या संघाचे शेवटचे षटक घेऊन येतोय आणि त्याचा सामना करतोय तो एकनाथ पोटे, ऑलराऊंडरची ख्याती एकनाथ पोटे यांची. चोटी डाव घेण्यासाठी चोटी डाव घेण्याच्या नादामध्ये विकेट जाण्याची शक्यता होती, पण त्यावरती एक धाव घेतली आहे ती एकनाथ पोटे. पुढचा चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर, व्हाईट बॉल, एक धाव. सुंदर असा फटका लॉंग ऑफला मारलेला होता आणि त्यावरती दोन धावा पळून घेतलेल्या आहेत आणि तिथे धाव घेण्याच्या प्रयत्नात अंपायरने रनआउट दिलेला आहे आणि खरोखरच रणजित पोटे यांची सुंदर फटकेबाजी होती, पण त्याची धाव घेण्याच्या नादामध्ये तो धावबाद झालेला आहे. शेवटची ओव्हर असल्या कारणाने त्यांना धावा आणि धावांची गरज आहे, त्यामुळे ते त्यांच्याकडे विकेट पण आहेत शिल्लक, त्यामुळे ते छोट्या धाव घेण्याचे प्रयत्न करत असतात. त्या नादामध्ये रणजित पोटे आऊट. पुढचा बॅट्समन हिंदूराव खोत, राईट हँडेड बॅट्समन, हा सामना करतो तो डॉट बॉल 67 आठ बाद 67. एक धाव, ऑफसाईडला मारलेला फटका, फक्त एक धाव. युवा आदर्श आणि भगवा रक्षकच्या कॅप्टनना विनंती आहे त्यांनी टॉस करण्यासाठी मैदानावर यायचं. एकनाथ पोटे ऑफसाईडला मारलेला सुंदर फटका, गॅप मधून दोन्ही फिल्डरच्या गॅप मधून मारण्याची कला ही एकनाथ पोटे यांची, त्याच्यावर मिळाल्या 4 धावा. शेवटचा षटकातील शेवटचा बॉल, एक धाव आणि एक धावच्या मदतीने
फायनल स्कोर झालेला आहे तो 73 73 आणि जिंकण्यासाठी 74 धावांची आवश्यकता. भूगरक्षक आणि युवा आदर्शच्या कप्तांना विनंती आहे त्यांनी टॉससाठी लवकर लवकर यायचं आहे. भूगरक्षक
शकता इंडी वॉरियर्स या संघाला. ला विन. सागर जाधव आपल्या संघाचे पहिले षटक आणि सामनामध्ये तो शरद मेंडुले. पहिला बॉल डॉट बॉल. सागर जाधव राईट आर्म रोटेटेड आणि सामनामध्ये तो शरद मेंडुले. स्टेटला मारलेला हा फटका, त्याच्यावरती फक्त एक धाव. बॉलरच्या हाताला घासून गेलेला हा फटका. त्याच्यावरती फक्त एक धाव मिळाले ते शरद मेंडुले. एक बिनबाद, एक इंडी वॉरियर्स. डॉट बॉल. छान गोलंदाजी करत आहे सागर जाधव. वाईट बॉल. एक धाव. दोन बिनबाद, दोन. परत एकदा डॉट बॉल. सुंदर अशी गोलंदाजी. सामनामध्ये तो शिवतेज चावले. परत एकदा डॉट बॉल. बरोबर सुंदर अशी गोलंदाजी सागर जाधव. फटका मारण्याच्या नावामध्ये बॉल मिस होऊन विकेट किपर
दोन धावा शर्मिंदने ऑन साईडला मारून दोन धावा आपल्या संघासाठी दिलेल्या आहेत. धावसंख्या 4. डॉट बॉल फटका मारण्याच्या नादामध्ये सर्व विकेट किपरच्या हातामध्ये मिस होऊन गेलेला बॉल. कोणती धाव नाही. पुढचा चेंडू प्रशांत मोरे. आणि हा खराब बॉल आणि त्याच्यावरती सुंदर असा फटका. 6 षटकार. कॅप्टन सायरवाडीचे कॅप्टन त्यांना काहीतरी सूचना देताना बॉलरना अनुभवी असे सचिन मोरे आपल्या गोलंदाजाला मार्गदर्शन करताना. पुढच्या सामन्यामध्ये भगवा रक्षक टॉस जिंकून पहिली बॅटिंग घेतली आहे. युवा आदर्श या कॅप्टनला विनंती आहे की त्याने आपल्या प्लेइंग 11 इकडे द्यायचे आहे आणि आपले लवकर लवकर जे प्लेयर गैरहजर आहेत त्यांना लवकर लवकर बोलून द्यायचं. बाउंड्रीच्या बाहेर जे आपले कमिटी मेंबर आहेत जे दिवसभर उन्हामध्ये थांबून बॉल आणून बाहेर गेलेला बॉल आणून देण्याचे काम करतात त्या सर्व कमिटी मेंबर्स ऋतिक हजारे, दिगंबर हजारे, मारुती पाटील, आनंद देवाडे, दीपक चव्हाण या सर्वांचे कमिटीतर्फे आभार. रोहन हजारे, रोहन मोरे या सर्वांचे खरोखर ते दिवसभर उन्हामध्ये थांबून ते या VPL साठी आपली मदत करत असतात. त्या सर्वांचे म्हणावे तितके कौतुक करावे तितके कमीच. संघाची दुसरी वैयक्तिक पहिली ओव्हर घेऊन येतो तो प्रशांत मोरे. पहिल्याच बॉलवरती शरद यांनी 2 रन घेतलेले आहेत. सॉरी, प्रशांत मोरे यांचे 4 बॉल झालेले आहेत. परत एकदा चांगला शॉट शरदच्या बॅटमधून आणि थेट सागर पाटील यांच्या हातामध्ये. तत्पूर्वी एक धाव पूर्ण. पाच बॉल झालेले आहेत. शिवतेज परत एकदा चांगला मारलेला फटका सचिन मोरे यांच्या हातामध्ये. तत्पूर्वी एक धाव पूर्ण. ओव्हर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर एनडी वॉरियर्स या संघाचा स्कोर होतोय 14. आपल्याला VPL सीझन 3 मध्ये अंपायर म्हणून लाभलेले चेतन साबरे सर
आगमन झालेलं आहे. त्यांचं UPL कमिटीतर्फे आभार. त्यांनी उन्हामध्ये दिवसभर आपल्याला जे सहकार्य केलंय ते आपल्या सर्वांसाठी आदरणीय आहे. प्रणव देवाडे माहिती संपर्क साधायचा. संघासाठी तिसरी व वैयक्तिक पहिली ओर घेऊन येतोय तो एकनाथ कोटे. पहिलाच बॉल चांगला फटका तितकी चांगली फिल्डिंग इंदुरांच्याकडून. एक रनआउटचा चान्स पण मिस झालेला आहे. एक चांगली रनिंग म्हणावी लागेल शरद आणि शिवतेज यांची. एक चांगली फिल्डिंग इंदुराकडून. अनेकदा कट लागलेला बॉल प्लेच्या हातामध्ये. तत्पूर्वी एक धाव पूर्ण. सागर पाटील यांचं लक्ष बहुतेक भज्जीकडे आहे. परत एकदा टोलवलेला चेंडू शरद यांचा सीमारेषे पार चौकार. एक चांगली संयमी खेळी. परत एकदा टोलवण्याचा प्रयत्न पण तो असफल. आणि एक धडाडीचे खेळाडू रणजित पोटे यांच्या हातामध्ये बॉल. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती 21. एक चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पुढील मॅच होते ती भगवा रक्षक व युवा आदर्श हिटर्स. इथून पुढे होणारे सामने एक रोमांचक होतील. प्रत्येक पुढील ओव्हर घेऊन येतोय तो संघासाठी चौथी वैयक्तिक पहिली इंदुराव खोत. एक गोदरेजचे जानेमानी बॉलर. त्यांना काकासो जाधव यांची थोडीशी टिप्स.
सामना करतोय तो शिवतेज जावळे. परत एकदा टोलवण्याचा प्रयत्न पण तो असफल. या सामन्याचे पंच म्हणून पाहतात ते मनोहर जाधव व वैभव गुरुले यांचे आभार. एक चांगला फटका, एक चांगली फिल्डिंग, एक चांगला थ्रो पण तो स्टंपला बसला नाही. अतिरिक्त धाव, अशा 2 धावा पूर्ण. एक चांगली रनिंग शिवतेज आणि शरद यांची. पुढून एक चांगला फटका, तितका चांगला प्रयत्न एकनाथ्यांचा पण तो असफल. थोडासा परत एकदा 2 धावा चोरट्या अशा. शरद एक चांगले रनर आहेत. त्यांनी 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. आपल्या संघासाठी उपयुक्त अशी खेळी या संयमी जोडीद्वारे. परत एकदा टोलवलेला चेंडू थेट सीमारेषे पार, चौकार. एक चांगली खेळी म्हणावी लागेल शिवतेज यांची. एक दोघ संयमी आणि आपल्या संघासाठी उपयुक्त अशी कामगिरी बजावताना अशीच गरज या संघाला आपल्या धडाडीची फलंदाजीची आहे. आपल्याला संघाला विजयापर्यंत नेण्याची वाटचाल. परत एकदा टोलवलेला चेंडू ऑफच्या दिशेने. तत्पूर्वी सचिन यांच्या हातामध्ये. तत्पूर्वी 1 रन पूर्ण. अपील पण ती पंचांनी पेटाळलेली आहे. एक चांगला थ्रो सचिनद्वारे. परत एकदा टोलेला उंच असा चेंडू. पाहू 2 फिल्डर पण सागर यांचा अतिशय उत्कृष्ट असा झेल आणि एनडी वॉरियर्सला पहिला मोठा झटका. सागर पाटील यांनी एक अतिशय उत्कृष्ट असा झेल आपल्या संघासाठी. चार ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर होतोय तो 30. 24 बॉलमध्ये 44 धावांची अजूनही गरज. शरद आपल्या वैयक्तिक 16 धावांमध्ये बाद झालेले आहेत. पुढील बॅट्समन येतोय तो संघाचे मालक कप्तान सचिन गायकवाड. एक अनुभवी फलंदाज आहेत. एक आपल्या संघाला विजयापर्यंत नेण्यासाठी संयमी खेळीची गरज. पुढील सामना होतोय भगवा रक्षक
व युवा आदर्श आपल्या पहिल्या विजयाच्या अपेक्षेकडे आहेत. तर भगवा रक्षक आपल्या गटातून एक प्रबळ दावेदार म्हणून पुढील अंतिम टप्प्यात पोहोचण्यासाठी प्रयत्न करतील. पाहू कोणता संघ या गटामध्ये बाजी मारतो. पुढील बॉलर सागर जाधव, संघाचे कप्तान मालक. सामना करतोय तो शिवतेज. वैयक्तिक दुसरी ओव्हर घेऊन येतोय तो सागर. विनायक रोटे बाउंड्री लाईन बाहेरच्या कॅचच्या प्रतीक्षेत. परत एकदा उंच असा डवलेला चेंडू आणि अतिशय उत्कृष्ट असा झेल प्रशांत मोरे यांच्याकडून. आणि ही गळाभेट एक आनंदनीय क्षण साजर करताना सागर पाटील, प्रशांत मोरे आपला संघ सहकारी. एनडी वॉरियर्सला दुसरा मोठा झटका. एक चांगली खेळी शिवतेज यांच्याद्वारे झाली होती. पुढील बॅट्समन होते तो अभिजित दामने. हे देखील एक अतिशय चांगले बॅट्समन आहेत. पुणे येथे ते आपल्या टुर्नामेंट मध्ये सहभागी असतात. परत एकदा टोलवण्याचा प्रयत्न पण तो असफल. निर्धावाचा चेंडू. बीपीएल कमिटीला मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी देणारे सुरेश सकाराम मोरे यांचं ग्राउंड वरती आगमन आणि सहर्ष स्वागत. एक चांगला फटका सागरला. अभिजित यांचा बाबूराव यांच्या हातामध्ये. तत्पूर्वी एक धाव पूर्ण. एक चांगला बॉल सचिन याला. थोडीशी संयमी खेळी करावी लागेल. सचिन याला कप्तानी खेळी करून विजयाकडे आपण वाटचाल करू शकता. दोन्ही कप्तान, एक बॉलर एक बॅट्समन. परत एकदा चांगला बॉल पण तेवढाच चांगला फटका. एक धावसाठी या संघाची सर्व सूत्रे हलतात ती स्टंपच्या पाठीमागून. सचिन मोरे टोन्या यांच्याद्वारे.
दुसऱ्या संघावरती दडपण कसे आणायचे हे आपल्या कीपरद्वारे स्टंपच्या पाठीमागून त्यांच्या बातचीतून सर्व काही घडवत असतात. परत एकदा चांगला बॉल, चांगला फटका सागर यांच्या हातामध्ये. सागर यांची चांगली फिल्डिंग. तत्पूर्वी एक धाव पूर्ण. या ग्राउंड साठी जो रोलर बनला तत्पूर्वी संघाचा स्कोर होतोय तो 33. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर या ग्राउंड साठी जे रोलर साठी लागणारे साहित्य जी आटापिटा केली ते सागर पाटील यांचे आभार. 18 बॉल मध्ये 41 धावांची गरज. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ते 33. आपला वेळ, आपला सर्व कामं सोडून त्यांनी जो दिलेला वेळ सागर पाटील यांचे कमिटीतर्फे आभार. परत एकदा चांगला चान्स होता पण तो सोडलेला आहे. बाबूभाई हे बॉलर अतिशय उत्कृष्ट असे आहेत. पहिल्याच बॉलवरती अभिजित त्याला जीवनदान. त्याचा कितपत फायदा घेतात ते पाहण्याची संधी. परत एकदा उंच असा डोलवलेला चेंडू सीमा रेषे पार. षटकार. उत्तम खोत आर्मी यांनी एक चांगला झेल घेण्याचा प्रयत्न. बाउंड्री लाईनच्या बाहेर पण तो असफल. एक विकेट घेण्याची संधी होती आणि याचा फायदा अभिजितने घेतला. असाच फायदा जर आपण घेतला तर आपल्याला संघाला विजयापर्यंत आपण पोहोचवू शकता. परत एकदा फटका मारण्याच्या नादात अभिजित हे बाद झालेले आहेत. या सामन्यामध्ये सिक्सच्या बाहेर जर कोणी कॅच घेतला तर जे बक्षीस लावलंय ते एनडी फाउंडेशन तर्फे आणि ते कॅच साठी भरपूर असे खेळाडू प्रेक्षक विनायक मोरे, रामदास खोत, पांडुरंग जाधव, निलेश गुरले आणि एक सर्वात जास्त झेल घेतले ते दीपक चव्हाण. आपला वेळ जेवण सोडून ते कायम चिकाच्या कोपऱ्यात बसतात आणि झेल घेण्याचा प्रयत्न करतात. परत एकदा झेल येतोय का पहा. तत्पूर्वी टोलवलेला चेंडू थेट इंदुराच्या हातामध्ये. एक धाव पूर्ण. पुढील बॅट्समन आहे तो अमृत मोरे. परत एकदा चांगला बॉल बाबूराव यांचा. सचिन याला काहींचा व्हाईट वॉर्कर. परत एकदा फुल टॉच बॉल टोलवलेला आहे तो इंदुराच्या हातामध्ये. बाबूबाई यांची चांगली बॉलिंग.
च्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ते 41. 12 बॉल मध्ये 33 धावांची गरज. पुढील बॅट्समन आहे तो पुढील बॉलर आहे तो एकनाथ पोटे. वैयक्तिक दुसरी ओव्हर घेऊन संघाची 7वी सामना करतोय तो संघाचा कॅप्टन सचिन गायकवाड. परत एकदा चांगला फटका पण मिसफील्ड. 4 रनांमध्ये भर. इंदुरो यांची मिसफील्ड आणि 4 धावा. एक चांगला फटका पण धाव घेतली नाही सचिन यांनी. स्वतःकडे स्ट्राईक घेऊन एक चांगलं मोठं आव्हान आहे ते पार करण्याचं जबाबदारी ते स्वतःवरती घेत आहेत. एक चांगला उंच असा फटका पण 2 प्लेयरांच्या मधोमध. तत्पूर्वी 2 धावा घेण्याचा प्रयत्न आणि तो सफल. परत एकदा टोलवण्याचा प्रयत्न. एक जोरदार अपील पण ती असफल. जर कोणी अपील करायचे असेल तर सचिन मोरे पाटील टोन्या यांच्याकडून शिकावे लागेल. थोडस अंपायर वरती प्रेशर. परत एकदा मोठा चांगला फटका. एक चांगला प्रयत्न. खरोखर अतिशय चांगला. आपल्या संघासाठी 6 धावा त्यांनी वाचवलेल्या आहेत पण रनआउट स्वरूपात सचिन गायकवाड बाद झालेले आहेत. एक सचिन यांची चांगली फिल्डिंग म्हणावी लागेल. आपल्या संघासाठी 6 रन वाचवून एक मोलाची विकेट. एक धडाकेबाज फलंदाज सचिन गायकवाड याला रनआउट स्वरूपात थ्रो टाकला. सात बॉल मध्ये 26 धावांची गरज. पाच बॉल झालेले आहेत. आपण येऊन काउंट पाहू शकता.
7 बॉलमध्ये 26 धावांची गरज. पुढील बॅट्समन येतोय तो नितीन गायकवाड. परत एकदा टोलेला चेंडू प्रशांत यांच्या हातामध्ये. तत्पूर्वी एक धाव पूर्ण. सचिन यांची एक चांगला थ्रो. सचिन यांच्याकडे प्रशांत मोरे यांचा, पण थोडस वातावरण गरम. एकोणपन्नास. 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती 49. 50 साठी एक धाव कमी. 6 बॉलमध्ये 25 धावांची गरज. संघासाठी 8वी व वैयक्तिक 2री ओव्हर घेऊन येतोय तो बाबूभाई. बाबूभाई. दीपक चव्हाण बाहेर वाट पाहत आहे 6ची. एक चांगला बॉल बाबूभाई यांच्याद्वारे. दीपक चव्हाणना अपेक्षा आहे की बाबूभाईला 6 मारावा आणि आपण कॅच बाउंड्री लाईनच्या बाहेर घ्यावा, पण ते स्वप्न बाबूभाई पूर्ण करू देणार नाहीत. एक चांगले गोलंदाज आहेत. तुम्ही विमल आर्यमडीची सोय जर पाहत असाल ती होणार नाही. चांगला फटका एकनाथ यांच्या हातामध्ये. तत्पूर्वी एक धाव पूर्ण. पुढील बॅट्समन आहे तो अमृत मोरे. परत एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, पण तो असफल. निर्धाव असा चेंडू. परत एकदा मोठा फटका मारण्याच्या नादात निर्धाव असा बॉल. बाबूभाई यांची गोलंदाजी अतिशय उत्कृष्ट अशी. सागर यांना उत्सुकता आहे ती बॉल ओव्हर संपण्याची. परत एकदा फुलटॉस असा चेंडू. अतिरिक्त धावांमध्ये भर. अंपायर यांचा नोचा इशारा. तत्पूर्वी रणजित पोटे यांनी अतिशय मोलाच्या अशा 4 धावा वाचवलेल्या आहेत आपल्या संघासाठी. नो बॉल आणि फ्री हिट. अजूनही 2 बॉल शिल्लक. फ्री हिटचा कितपत फायदा घेतात अमृत मोरे हे पाहणं योग्य ठरेल. 2 बॉलमध्ये 21 धावांची गरज.
एक मोठा पटका उंच असा डोलवलेला, तत्पूर्वी एकच धाव. या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच होतोय तो ही मॅच 16 रन सह्याद्री फायटर्स विन झाले. या संघाचे सामनावीर शरद मेंडुले